साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तिथे सत्या, रिया, रवी आणि आजी सगळे येत असतात आणि ते सत्या म्हणत असतो की आपण ना 31 आहे ना ही धूमधडाक्यात साजरी करायची. तेव्हा सगळेजण पहिले नाही नाही म्हणत असतात की नको आमचा मूड नाही आहे. पण सत्य आहे की तो सगळ्यांना सांगत असतो की आपला झाला नाही ना 31 तर आपण मस्त छान इथे सेलिब्रेट करू ना. निरुपमाला पण छान मस्त सेलिब्रेट करायचं आहे. तिचं ऐकल्यानंतर मीरा पण म्हणते की अहो नको, कशाला, कोणाचंच काही मूड नाही आहे. पण त्यावर सत्या मात्र कोणाचं ऐकत नसतो. तो म्हणत असतो की नाही आपण सेलिब्रेट करायचा म्हणजे करायचा. त्यावर पहिले मात्र रिया आणि रवी नाही म्हणतात. त्याच्यानंतर ते म्हणतात ठीक आहे, तू म्हणतो आहेस तर करूया, पण इथे कोणाचा मूड नाही आहे रे. कारण का ते पंकज आणि देविका तर असे आहेत त्याच्यामुळे आमचा मूड नाही आहे. पण आता तू म्हणतो आहेस तर ठीक आहे आपण करूया. असं बोलल्यानंतर सत्या म्हणतो हां ठीक आहे ना, ते तसे आहेत म्हणून आपण काय 31 साजरा नाही करायची का, आपण 31 साजरा करायची. असं बोलल्यानंतर रिया आणि रवी म्हणतात ठीक आहे चालेल आपण करू. दादा तू काय टेन्शन घेऊ नको, मी तुला सगळी मदत करते आणि सगळ्या गोष्टी होतील, सगळं आपण करू. असं बोलून रिया आणि रवी त्याला धीर देत असतात आणि त्याला म्हणत असतात की ठीक आहे आपण घरच्याच घरी सगळी कामं करून टाकू. आणि त्याच्यानंतर आजी म्हणतं की आता ठरलंच आहे तर करूनच टाकू. तसं पण आपल्याकडे कामं करायला काही माणसं आहेत, आपल्याला स्वतःहून काही कामं करायची नाही आहेत. असं बोलल्यावर मीरा मात्र खूप जोराजोरात हसू लागते आणि आजी असते ती म्हणत असते कामं करायला माणसं म्हणजेच देविका आणि पंकज आहेत की, काय लागलं तर आपण त्यांना सांगू काम करायला, त्यांची शिक्षा आहे ना. पण त्यांना आपण 31 पार्टीमध्ये घ्यायचं नाही म्हणजे नाही. त्यांना चुका म्हणजे समजलंच पाहिजे, नाहीतर ते परत तसेच वागतील. त्याच्यानंतर सत्या म्हणतो की हो चालेल, काय असेल तर आपण त्यांनाच ठेवू, पण आता आपलं ठरलं आहे आणि आता हे सगळं निरुपमाला सांगायचं नाही आहे, निरुपमाला आपण सरप्राईज द्यायचे. असं ते सत्या वगैरे सगळेजण म्हणत असतात. आणि इकडे रूममध्ये देविका आणि पंकज असतात. तेव्हा देविका म्हणत असते की अरे काय चालू आहे, काय नाही समजत आणि आपल्याला अशी वागणूक देतील असं कधी वाटलंच नव्हतं. आणि तेव्हाच ना त्यांच्या बेडवरती ना काही कपडे ठेवलेले असतात आणि ते ना भुताच्या सांगाड्यासारखे कपडे असतात. तेव्हा देविका म्हणते हे असे कपडे आपण घालायचे आहेत का, मी असे कपडे अजिबात घालणार नाही आहे, मला असे कपडे घालायला अजिबात जमणार नाही. आणि तेव्हा पंकजसुद्धा म्हणत होते की नाही नाही आपण हे कपडे घालायचेच नाही आहेत, आपल्याला अजिबात जमणार नाही. आणि तेव्हा पंकज म्हणतो की तू पण ना जरा हळू बोलणे, ते हे लोक ना आपल्याला अजून शिक्षा देईल. असं बोलल्यानंतर तिथे सत्या येतो आणि सत्या म्हणतो की हे घ्या, तुम्ही हे कपडे घालायचे ती तुमची शिक्षा आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडून तुमची एक शिक्षा द्यायची राहिली आहे. त्यावर देविका म्हणते ही तर दिलीस ना. त्यावर सत्या म्हणतो ही मी नाही दिली, ही रियाने दिलेली आहे, माझी शिक्षा ही बाकी आहे. त्यावरती सत्या त्याची शिक्षा सांगू लागतो. सत्या म्हणतो की हे बघा, हे तुम्हाला फुगे आहेत ना, हे फुगवायचे आहेत, हे 31 पार्टीसाठीचे फुगे आहेत, हे फुगवायचे आहेत आणि मला द्यायचे आहेत. पण ह्याच्यामध्ये माझी एक अट आहे, जर ह्याच्यामध्ये एक सुद्धा तुमचा फुगा फुटला तर तुम्हाला त्याची पेनल्टी म्हणून अजून एक्स्ट्रा एका फुग्याच्या मागे 25 फुगे फुगवावे लागणार आहे. म्हणजेच अजून एक पॅकेट तुम्हाला फुगवावं लागणार आहे, अशी माझी शिक्षा आहे आणि मी सगळं मोजून टाकलेलं आहे. असं बोलल्यानंतर देविकाला मात्र राग येतो आणि देविकाला टेन्शन पण येतं की यार हे लोक किती आपला फायदा घेत आहेत आणि आपल्याबद्दल किती वाईट वाईट करत आहेत आणि अशी शिक्षा कोण आयुष्यामध्ये कोणाला देतं का, असं ती म्हणत असते. त्यावरती सत्या तिला म्हणतो की हे घे, हे तुझे फुगे घे आणि पंकजला त्याचे फुगे देतो. ते म्हणतो दोघांनी फुगत बसा, काही अडलं तर मी आहेच, पण काही चुकलं तर तुम्हाला एक्स्ट्रा अजून 25 फुगे फुगवावे लागणार आहे, ते लक्षात ठेवा. असं बोलून दोघांना फुगे वाटून टाकतो. आणि फुगे वाटल्यानंतर इथे पंकज वगैरे आणि देविका दोघं पण निमूटपणे फुगे फुगवण्याच्या तयारीत असतात आणि ते एकदम प्रेमाने फुगे फुगत असतात. ते एकदम भीती वाटत असते की आता जर आपल्याकडून एक जरी फुटला तर आपल्याला 25 फुगवावे लागणार. त्यामुळे देविका आहे की हळूहळू फुगत असते. पण पंकज आहे याला जीवाची जाम घाई असते, त्याला प्रत्येक गोष्ट ही लवकर मिळावी या तो आशेमध्ये असतो. म्हणून तो काय करतो, जोराजोराने फुगा फुगायला जातो तर कधी फुगा त्याच्या गालाला लागतो, कधी फुगाच फुटलेला असतो, तर कधी काय प्रॉब्लेम होतो, कधी फुगा फुटून जातो. अशा वेळी सत्या त्याला म्हणतो धर आता त्यातले अजून 25 फुगे घे आणि सगळ्या गोष्टी करा, मी काउंट केलेलं आहे, काउंट करूनच मी सगळ्या गोष्टी त्यात टाकल्या आहे. मला जर एक पण त्याच्यामध्ये कमी दिसला तरी पण मी लगेच त्याच्यामध्ये 25 फुगे तुम्हाला ॲड करायला सांगेन.
असं बोलल्यानंतर देविकाच्या तर हातपाय जळायला लागतात आणि ती शांतपणे सगळे फुगे फुगवायला लागते. आणि त्याच्यानंतर सत्य आहे की तो सगळे अजून फुगे देत असतो. म्हणून असो की सगळे फुगे फुगत बसा आणि संध्याकाळच्या पार्टीची तयारी करायला घ्या. असं बोलल्यावर देविकाला असं वाटतं की पार्टीला घ्या म्हणजे ती आम्हाला पार्टीला घेणार असेल. पंकजला सुद्धा वाटतं की हे लोक आम्हाला पार्टीला घेणार आहेत का. पण तेव्हा सत्या म्हणतो की नाही, तुम्ही मला फुगवायला सांगितले याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पार्टीला घेणार आहे. आम्ही तुम्हाला पार्टीला घेणारच नाही आहे. आम्ही फक्त आणि फक्त तुमच्याकडून काम करून घेणार आहे. तुम्ही हे फुगे फुगवून द्या, मग बाकी सगळं आम्ही बघतो. असं बोलून तो जातो. तेव्हा देविका आणि पंकज बिचारे ते फुगे फुगवत असतात. कोणाच्या कधी तोंडाला लागत असतं, कोणाच्या ओठाला लागत असतं, तर कधी कधी फुगाही फुटून जात असतो. पण तरी ते दोघं जण असती का होईना पण ते फुगे फुगवत असतात. आणि असं फुगवत असताना कितीतरी वेळा फुगा फुटतो, उडून जातो आणि तोंडाला सुद्धा जोरात लागत असतो. पण तरी सावकाश का होईना दोघं फुगवण्याचा प्रयत्न करत असतात आणि जो दिलेलं काम आहे ना ते करण्याचा प्रयत्न करत असतात. पण थोड्या वेळासाठी सत्या हे सगळं बघत असतो आणि म्हणत असतो की ठीक आहे, लक्ष ठेवणं माझं काम आहे, मी ते केल्याशिवाय जाणार नाही. आणि तो सगळं बघत असतो. तेव्हा देविकासुद्धा व्यवस्थितरित्या फुगे फुगत असते आणि बरेचसे फुगे त्यांची फुगवून झालेले असतात. आणि मग सगळीच फुगे फुगवण्याच्या भानगडीत देविका पडलेली असते. देविका म्हणत असते सगळे फुगवून एकदा दिले का आपण मोकळे आणि ते पण मोकळे, म्हणून ती घाईघाईने सगळे फुगे फुगवत असते. आणि इकडे घरी मात्र निरुपमा ही किचनमध्ये मीराला विचारते की मीरा, आज ना संध्याकाळी जेवायला काय करायचं आहे. त्यावरती मीरा म्हणते की हां, आपण संध्याकाळी ना डाळ भात बनवू. आणि त्याच्यानंतर तिच्या हातामध्ये एक वस्तू असते, ती मग ती लपवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती तिला नको दिसायला म्हणून ती लपवत असते. कारण का, निरुपमाला सरप्राईज द्यायचं असतं संध्याकाळचं, असं त्या लोकांचं ठरलं असतं. तेव्हा सत्या म्हणते की हां, आपण संध्याकाळी करू ना आणि घराचं साधं जेवण करू. असं बोलल्यानंतर निरुपमा म्हणते की डाळ भात करायचं आपण, 31 आहे आणि डाळ भात ठीक आहे असं ती म्हणते. म्हणजे तिला उदास वाटत असतं की हे लोक 31 करणार नाही आणि आपण आपल्या घरी डाळ भात खाणार आहोत. असं बोलल्यानंतर मीरा म्हणते हो हो, आपण ना करू आणि आताच मी ना दाल खिचडीची तयारी करायला घेते. तेव्हा निरुपमा म्हणते की दाल खिचडी, तू तर मला म्हणलेलीस की डाळ भात करणार आहेस, मग दाल खिचडी करून आली. त्याच्यावरती ती म्हणते की हां हां, मला तेच म्हणायचं होतं, मी अचानक विसरून गेली ना, पण माझ्या तोंडून चुकून दाल खिचडी निघालं, पण आपण डाळ भातच करणार आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी करेन सगळं व्यवस्थित. असं बोलत तर निरुपमा ही हॉलमध्ये निघून जाते आणि ती हॉलमध्ये खूप टेन्शनमध्ये असते. ती विचार करत असते की ह्यांचं नक्की काहीतरी चाललं आहे. हे लोक सगळेच जण ना माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवत चालले आहेत आणि लपवत आहेत, असं तिला राग येत असतो. आणि त्याचवेळी तिथे रिया, रवी दोघांना बाहेरून सामान घेऊन आलेले असतात आणि ते खूप हॅपी असतात, कारण ते संध्याकाळच्या वाटीसाठी खूप एक्सायटेड असतात. तेव्हा त्यांना आई विचारत असते, म्हणजेच निरुपमा, की काय झालं, कुठे गेलेलात आणि काय आणलं. तेव्हा ते खोटं नाटं उत्तर देत असतात की आम्ही इकडे गेलो आहे, आम्ही तिकडे गेलो आहे. त्याच्यानंतर निरुपमा त्यांना म्हणत असते की ना कसे कुठे ते गेलेलात, तुम्ही मला सांगितलं असतं तर बरं झालं असतं, खोटं कशाला बोलायचं. त्यावर सत्या आणि रिया म्हणत असतात. तेव्हा सत्याने जे बोललेलं आहे ते रियाला आठवत असतं आणि तेव्हा रिया टाळाटाळ करत असते. पण निरुपमा विचारत असते की काय गं, तुमच्या बॅगीमध्ये काय आहे, आवाज येतो आहे मला बाटल्यांचा. तेव्हा रवी म्हणतं की नाही नाही, काहीच नाही आहे, असं कसं काय असेल. त्यावर रिया म्हणते की हां हो, आम्ही ना परफ्यूमच्या बाटल्या घेतल्यात, ह्यांना ना एकत्र सगळे परफ्यूम आवडले होते, तर मी सगळेच परफ्यूम घेतले आहेत. असं म्हणून ते तिला टाळाटाळ करत असतात आणि तिला खोटं सांगत असतात. त्यावरती रिया ही रवीला म्हणते की चल आता, आपल्याला सगळ्या परफ्यूम्स ट्राय करून बघायचे आहेत ना, एवढे आपण घेतले आहेत तर आपण ट्राय करून बघू. असं बोलून ती त्याला रूममध्ये घेऊन जायच्या तयारीत असते. पण रवी आहे की तो नुसता बडबडच करत बसलेला असतो. तो तिला आईला सांगत असतो की ना गं आई, बाटल्या वगैरे काहीच नाही आहे, परफ्यूमच्या बाटल्या आहेत, तू काय टेन्शन घेऊ नकोस, ह्याच्यामध्ये काही सामान नाही. पण ॲक्च्युअलमध्ये बॅगेमध्ये परफ्यूमच्या बाटल्या नसतात, तर वेगळंच काहीतरी असतं, हे त्या दोघांना माहीत असतं. आणि निरुपमाला मात्र डाऊट आला असतो. निरुपमा म्हणते ह्यांचं ना नक्कीच काहीतरी चाललं आहे, हे लोक ना माझ्यापासून लपवत आहेत आणि मला ना हे लोक काही सांगतच नाही आहेत. आणि तेव्हा निरुपमा म्हणत असते की नक्कीच ह्यांचं काहीतरी चाललं आहे, आपण ना शोध लावलाच पाहिजे. असं बोलल्यानंतर तिथून रिया आणि रवी मात्र निघून जात असतात आणि
ती मनातल्या मनात विचार करत असतात की बरं झालं आपण आईला काहीच यातलं सांगितलं नाही. आणि ते गुपचूप हळूहळू म्हणतात की आम्ही आमच्या रूममध्ये निघून जातो. असं बोलून ते सत्याच्या रूममध्ये जातात. तेव्हा ही निरुपा म्हणत असते की अरे मला तर हे लोक म्हणले का आम्ही आमच्या रूममध्ये चाललो आहे आणि हे सत्याच्या रूममध्ये कसे काय गेले. ह्यांचं ना नक्कीच काहीतरी चाललं आहे, कुठेतरी पाणी मुरतं आहे. हे ना आपण बघायलाच पाहिजे. मी आजच्या आज शोध लावते की ह्या सगळ्यांचं ना नक्कीच चाललं काय आहे आणि हे लोक माझ्यापासून लपवत तरी का आहेत आणि लपवल्यानंतर समजतं की का आणि माझ्यापासूनच का लपवत आहे. असं बोलून ती सत्याच्या रूममध्ये जायला निघते आणि सत्याच्या रूममध्ये जात असताना तिथे आजी येते आणि आजी म्हणते हे निरुपमा तू कुठे चालली आहेस, तुझं काय काम आहे त्याच्या रूममध्ये. तर ती म्हणते की नाही मी असंच चालली आहे सत्याच्या रूममध्ये सहजच. तेव्हा आजी म्हणते की हे बघ तू ना 2 दिवस झाले खूप दगदग केली आहेस, तू थकली असशील, तू जाऊन आराम कर, जराशी झोप, कारण का सत्या काही रूममध्ये नाही आहे. तेव्हा निरुपमा म्हणते की मग ठीक आहे मी पंकजच्या रूममध्ये जाऊन येते. तेव्हा आजी म्हणते की हा नाही तर तो, तो नाही तर हा, असं करायची काय गरज आहे तुला, जाऊन मस्त झोप ना, तू दमली आहेस ना. असं ती तिला मायेने बोलत असते आणि तिला ती मायेचा मस्का लावत असते. निरुपमाला मात्र खरं वाटतं. निरुपमा जायला निघते तेव्हाच ना फुगा फुटण्याचा आवाज येतो. तेव्हा ती म्हणते आई मला ना कसा तरी आवाज आला. तिला शक येऊ लागतो, पण आजी आहे की खूप शहाणी असते. आजी तिला म्हणत असते की जा तू झोप रूममध्ये जाऊन, असं तिला म्हणवत असतात. आणि मग तिथे निरुपा येत असते झोपायला आणि ती म्हणत असते की काय यार मला ना काही समजतच नाही आहे घरी काय चालू आहे आणि हे लोक माझ्यापासून लपवत आहेत, ही गोष्ट खरी आहे. असं बोलून ती झोपायला घेते. आणि इकडे मीरा आहे की ही सगळी तयारी करत असते आणि छान मस्त स्वयंपाकसुद्धा करत असते. तेव्हा आजी तिथे येते आणि म्हणते अगं तू कशाला एवढं काम करत आहेस, आपल्याकडे 2 माणसं आहेत ना कामाला, बबड्या आणि बबडी, तर ते लोक करतील. असं बोलून आजी ही पंकज आणि देविकाला बोलवते. तेव्हा देविका तर खूप नाराज असते, कारण का तिला असा झालेला तिचा अपमान सहन होत नसतो. त्यावरती आजी तिला म्हणते की हे बघा तुम्ही दोघांनी मिळून ना आमच्या पार्टीसाठी आता ना बटाटे वडे करा आणि लागलं असतं मेंदूवडेसुद्धा करू शकता, पण आता सध्या ना बटाटे वडे करा, असं पदार्थ तिला सांगत असतात. आणि आजी आहे की सगळं त्यांच्याकडून काम करून घेत असते. त्यानंतर पंकजला म्हणत असते की हे बघ तू तळायची आहेस आणि देविका हे टाकणार आहे. असं बोलल्यानंतर त्यांचं ठरतं. तेव्हाच पंकज आहे हा डायरेक्ट कुकरला हात लावायला जातो. ते कुकर गरम असल्यामुळे पंकजच्या हाताला भाजतं. तेव्हा देविका म्हणते की अरे जरा हळू कर, हे सगळं गरम असतं, तुला भाजलं तर तू काय करणार आहेस. असं बोलून तो थांबतो. त्याच्यानंतर देविका ही बटाटे वडे वळायला घेत असते आणि ती डीप करून ऑइलमध्ये फ्राय करायला सोडत असते. आणि तेव्हा पंकज म्हणत असतो की ना खूप भूक लागली आहे ना, तर देविका म्हणते हो खूप भूक लागली आहे मला. त्यावरती ती म्हणत असते की सकाळपासून ना काहीच खाल्लं नाही. तेव्हा पंकज म्हणतो ह्यातलं एक एक खाऊन घेऊ, कोणाला काय समजणार आहे, कोणाला काहीच समजणार नाही. असं बोलून ते लोक टाळाटाळ करत असतात. आणि जेव्हा तो फूक मारून खाणारच तेव्हा तिथे आजी येते आणि आजी म्हणते की काय झालं, फूक कशाला मारत आहेस, ते ऑटोमॅटिकली गार होत राहतील, तू ह्याच्यामध्ये टाक. असं बोलल्यानंतर ती म्हणत असते की ह्याच्यामध्ये सगळी टाक म्हणजे तुला त्रास होणार नाही. तिला माहीत असतं की हे सगळं ना पंकज स्वतःसाठी खाण्यासाठी करत आहे, म्हणजे त्याला नक्कीच खायचे असणार ह्यासाठी तो करत आहे. पण तो असं बावट असेल असं त्याला कधी वाटलं नव्हतं. आणि तेव्हा पंकज म्हणतो की ठीक आहे चालेल, असं बोलून तो त्या ताटलीमध्ये सगळं ठेवून देतो. आणि आजी एवढी शहाणी असते की आजी सगळे वडे आहेत ना हे शांतपणे सगळे मोजत असते आणि सगळं छान पद्धतीने सहन करत असते. आणि ती काढलेले मोदक हे वडेच नाही तर बाकी सगळे जे काढलेले तळलेले जे वडे आहेत ना ते सुद्धा ती मोजत असते आणि म्हणत असते की 15 आत्तापर्यंत व्हायला पाहिजे, म्हणजे ह्या लोकांनी कोणी खायला नको, असं ती म्हणत असते. आणि त्या तिचं असं बोलणं ऐकून पंकज आणि देविकाला टेन्शन येतं. त्यांना समजलं असतं की आता आपल्याला काही खायला भेटणार नाही आणि आता आपलं काही खरं नाही, असं म्हणत असतात. आणि तेव्हा पंकज आणि देविका आपापल्या रूममध्ये असतात. तेव्हाच तिथे सत्या येतो आणि सत्या आहे ना त्यांना त्यांच्या अंगावरती त्यांचे ते कपडे असतो ना ते फेकतो. आणि असं म्हटल्यानंतर देविका म्हणते की एक काय चालू आहे, तुला समजतं का नाही, असं कोण कपडे अंगावरती फेकतं का. तर त्याच्यानंतर सत्या म्हणतो की तर मला कपडे घालायचे आहेत आणि आत्ताच्या आत्ता बाहेर यायचे. तेव्हा तो म्हणतो देविका जातो जाऊन चेंज कर. आणि तो सत्या पंकजला म्हणत असतो की तू इथंच चेंज कर, मला बघायचं आहे तू घातल्यानंतर कसा दिसत आहेस. असं बोलल्यानंतर ते लोक ट्राय करायला घेतात. आणि इकडे निरुपमा मात्र आतमध्ये
घरामध्ये रूममध्ये बसलेली असते आणि तिला ना 31st पार्टी करायची असते, पण घरी कोणच करत नसतं ना, त्याचं त्याला दुःख होत असतं आणि ती म्हणत असते की काय यार, मला पण सासूबाईंनी इथं आतमध्ये बसवलं आहे आणि इथे कोणच 31st सेलिब्रेट करत नाही. आमचे हे सुद्धा गेले आहेत आणि मीच अशी एकटी घरामध्ये बसली आहे. मला ना खूप कंटाळा आला आहे. मला 31st पार्टी सेलिब्रेट करायची आहे असं ती म्हणत असते आणि तिला खूप रडायला येत असतं, कारण का तिला ना हे एन्जॉयमेंट करायचं असतं, पण तिला ना नशिबाने एन्जॉयमेंट नाही करायला भेटत. ती म्हणते हे सगळं ना त्या पंकज आणि देविकामुळे झालं आहे. त्यांना काय गरज होती करायची, आणि भले देविका बोलेल पण पंकजने कशाला करायचं असं ती बडबडत असते. आणि त्यानंतर इथे तिला आजी बाहेर बोलवते, त्यामुळे ती बाहेर येते आणि बाहेर ना खूप अंधार असतो, त्यामुळे ती प्रचंड घाबरलेली असते. ती घाबरत घाबरत बाहेर जात असते आणि तेव्हा आजीच्या आवाजाने ती म्हणते ठीक आहे, आली आली आई, आणि आई आहे की तिला आवाज देत असते. बाहेर आल्यावर प्रचंड अंधार असतो. ती खूप घाबरत असते आणि लाईट लावायचा प्रयत्न करत असते, पण लाईट लागत नसते. आणि त्याच्यानंतर अचानक सगळेजण लाईट लावतात आणि निरुपमाला छानपणे सरप्राईज देतात. ते सरप्राईज बघून निरुपमा खूप खुश होते आणि ती आनंदाने खूप हसू लागते, गाऊ लागते आणि तिला मस्त वाटत असतं. तेव्हा म्हणते की अरे किती छान आहे हे, मस्त. सगळेजण त्यासाठी टाळ्या वगैरे वाजवतात आणि तिला छान म्हणतात की हे सगळं ना तुझ्यासाठी केलं आहे. त्यावरती तिथे पंकजसुद्धा आलेला असतो, तो पण ओढत असतो. पण रवी त्याला गप्प बसायला सांगतो, कारण का त्याला गप्प बसण्याची शिक्षा दिली असते. तेव्हा सत्या म्हणतो की कसं वाटलं सरप्राईज, हे सगळं ना तुझ्यासाठी केलं आहे, तुला करायचं होतं ना 31st सेलिब्रेशन, तुझ्यासाठी केलं आहे, कसं वाटलं तुला, आवडलं ना, असं तो विचारत असतो. पण निरुपमा आहे की त्याला रागाने इग्नोर करत असते आणि त्याला म्हणत असते मला हे काहीच करायचं नाही आहे, मला ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, आणि ती बाजूला जाऊन बसत असते. आणि तिला सगळेजण समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण ती समजण्याच्या धुंदीतच नसते. तिला आणि सत्या वगैरे समजवायला जात असतो आणि म्हणत असतो की अगं तू अशी का करत आहेस, हे सगळं तुझ्यासाठी केलं आहे आणि तू आताच नाही करणार असं म्हणतेस. त्यावरती निरुपमा म्हणते का मी ना नाही करणार आहे सगळं सेलिब्रेशन, माझा मूड नाही आहे, मला काहीच करायचं नाही आहे, कारण का माझी इच्छासुद्धा नाही आहे. असं बोलल्यावर रवीसुद्धा तिला म्हणत असं की अगं आई असं नको ना करू, तू जर केलं नाहीस तर कसं वाटेल, आम्ही सगळं तुझ्यासाठी केलं आहे आणि आपण करूया ना असं छान मस्त सेलिब्रेशन, ह्या आधी आपलं कधी झालं नव्हतं, आता तसा मूड झाला आहे तर करूया, असं सत्या पण तिला समजावत असतो. पण ती काय ऐकत नसते. ती फक्त आणि फक्त पंकज आणि देविकाकडे बघत असते आणि पंकज आणि देविकाला असं वाटत असतं की आपल्यामुळे ना आई करत नाही, म्हणजे आपण करणार नाही आहे सेलिब्रेशन म्हणून ती करत नसते. पण इथे निरुपमाच्या मनात काहीतरी वेगळंच चालू असतं. तेव्हा आजी तिला म्हणत असते की थांबा, निरुपमाकडे काही थोडासाच वेळ आहे, जर ती आली तर ठीक आहे, नाहीतर आपण आपलं सेलिब्रेशन स्टार्ट करायचं आहे. असं बोलून ते लोक सगळं सांगत असतात की हे बघ, आपण ना केकसुद्धा आणला आहे, छान मस्त बिर्याणीसुद्धा मागवली आहे आणि वडे वगैरे असे सगळे नाश्त्याला आहे, असं बोलून तिला सगळा मूड चांगला करत असतात. पण ती आहे की कोणाचं ऐकत नसते. आणि तेव्हा सत्या पण म्हणत असतो की हे बघ, आपल्याला मदत करायला हे दोघं नोकरसुद्धा आहेत, म्हणजे ह्यांना आपण दिवसभर असंच राबवून घ्यायचं आहे. आणि असं ऐकल्यानंतर देविका आणि पंकजला मात्र राग येतो आणि ते सत्या सगळं काही बोलत असतो की हे बघ आई, सगळं काही चांगलं झालेलं आहे आणि मेन कोर्स पण खूप छान आहे आणि स्टार्टर तर एकदम भारी आहे. असं बोलल्यानंतर इथे निरुपमा मस्त हसायला लागते. तेव्हा आजी तिला म्हणते की हे बघ, ज्याला यायचं असेल तो येईल आणि ज्याला नाही यायचं तो नाही येणार, असं बोलून सगळेजण सेलिब्रेशन स्टार्ट करायला जातात. तेव्हा निरुपमा मात्र पटकन धावत धावत येते आणि म्हणते की मी पण आहे सेलिब्रेशनमध्ये. आणि असं बघितल्यानंतर सत्याला तर आनंद होतो की हां, निरुपमा दिसते तशी नाही आहे, ती पण थोडीशी अल्लडच आहे. आणि इथे निरुपमा मस्त पिपाणी वाजवत असते आणि सांगत असते की मी सुद्धा तुमच्या पार्टीमध्ये ॲड आहे, आणि मस्त नाचत असते, गात असते आणि पिपाण्या वाजवून ते लोक एन्जॉय करत असतात. आणि मस्त साऊंड सिस्टमवरती गाणं लावलं असतं आणि सगळेजणं नाचत असतात. आणि त्यांचं असं नाचणं बिचणं बघून निरुपमाला खूप आनंद होत असतो. तीसुद्धा छान एन्जॉय करत असते, ती रवीसोबत नाचत असते, गात असते, मस्त पिपाण्या वाजवत असते. सत्यासुद्धा मीराबरोबर छान एन्जॉय करत असतो आणि तिथे पंकज आणि देविका तर शांतपणे बसलेल्या असतात. आणि तेव्हा नाचता निरुपमा ही सत्यासोबतसुद्धा डान्स करत असते. तिने ह्याआधी असं कधी केलं नसतं आणि हे सगळं मीराला बघून खूप आनंद वाटत असतो, कारण का मीराला निरुपमा आणि सत्या एकत्र आलेले बघायचे असतात. आणि तेव्हा सत्या तर प्रचंड खुशच असतो, त्याला काय करू आणि काय नाही असं सुचत नसतं. तो खूप आनंदाने नाचत असतो, गात असतो. आणि त्याच्यानंतर 12 वाजता ते लोक केक पण सुद्धा कट करत असतात. आणि तेव्हा ते टाईम करतात की 3, 2, 1 आणि हॅपी न्यू इयर सगळ्यांना म्हणतात. त्याच्यानंतर ते केक वगैरे कट करतात, एकमेकांना भरवतात आणि हे सगळं मीरा शांतपणे बघतसुद्धा असते. आणि तेव्हा अचानकपणे ना निरुपमा
चुकून घाई गडबडीमध्ये ना सत्याला केक भरवायला जाते आणि तेव्हा आजीच तिला एकदम फोर्सने सत्याला केक भरव असा हात धरून त्याला भरवायला सांगत असते. आणि हा भरवताना क्षण पंकज आणि देविकाला तर अजिबात आवडत नसतो आणि निरुपमाला पण थोडंसं वाईट वाटत असतं, पण ती सगळ्या गोष्टी सोडून देत असते. आणि त्याच्यानंतर आजी मात्र हे सगळं हसत का ना होईना बघत असते. तिला आनंद होत असतो की निरुपमा आणि सत्या यांच्यामध्ये गोडी होईल आणि कधी ना कधी होणारच आहे. आणि सत्याला मात्र खूप आनंद झाला असतो, कारण त्याला त्याच्या आईने केक भरवलेला असतो.